नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो. आज आपल्या सीईटी सेलला एक नवीन नोटीस आली आहे, जी की नोटीस नंबर 9. एक न्यू अपडेट आलाय की ज्या लोकांचं काही प्रॉब्लेम असेल सीईटी सेलच्या पेजमध्ये किंवा रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये किंवा ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये, तर ते इथं ग्रीव्हन्स म्हणजे एक कंप्लेंट फाईल करू शकतात फॉर द सेम. म्हणजे जर रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला काही इश्यू आला असेल तर तुम्ही त्याच्यासाठी इथं कंप्लेंट तुमची इश्यू करू शकतात, तर ते आपले करेक्शन होऊन येतील. आता इथे इन शॉर्ट काय म्हटलंय की तुम्ही जर कोणती स्पेलिंग मिस्टेक केली असेल, नेम, कॅटेगरी, जेंडर, मार्क्स किंवा अदर रिलेव्हंट डिटेल्स आहे तुमचे, ते तुम्ही करेक्ट करू शकतात. तुम्ही जे काही डिटेल्स आहे ते फक्त तुमच्या प्रोफाईलमधूनच करेक्शन करू शकतात. ग्रीव्हन्स रेस्ड थ्रू ईमेल विल नॉट बी कन्सिडर्ड. तुम्ही ईमेलने जे काही करेक्शन आहे ते करायचं नाहीये. तुम्हाला कुठून करायचं आहे? तुमच्या प्रोफाईलमधूनच करायचं आहे. ग्रीव्हन्सची लिंक दिली जाईल कॅन्डिडेटच्या लॉग इनमध्ये, तिथून तुम्हाला करायचं आहे. तिथं तुम्हाला ऑब्जेक्शन घेता येईल जेंडर, कॅटेगरी, स्पेसिफाईड रिझर्वेशनवर आणि एक्सेट्रा, म्हणजे जे काही प्रॉब्लेम्स तुमचे असतील त्याच्यावर तुम्ही तिथं ऑब्जेक्शन घेऊ शकतात. कॅन्डिडेट शुड एन्श्युअर की तुम्ही जे सर्व ग्रीव्हन्सेस आहे ते एका फील्ड, सर्व जे नेसेसरी फील्ड्सचे फॉर ऑल द नेसेसरी फील्ड्स तुम्ही एकाच याच्यात टाकलेले आहे. कारण परत तुम्ही तुमचं ते ग्रीव्हन्स म्हणजे ती कंप्लेंट जी तुम्ही फाईल केली आहे ती तुम्ही एडिट करू शकत नाही, परत तुम्ही ती कॅन्सल करू शकत नाही आणि तुम्ही तिला डिलीट पण करू शकत नाही. एकदा तुम्ही तिथं ती कंप्लेंट फाईल केली म्हणजे ती आता नेहमीसाठी सेम राहणार आहे आणि तुम्ही परत दुसरी कंप्लेंट फाईल करू शकत नाही. तुम्ही एकदाच करू शकता आणि एकामध्येच तुम्ही सर्व गोष्टी एकच वेळेस टाकून द्या. तुम्हाला जर काही करेक्शन वगैरे असेल ते स्पेलिंग रिलेटेड बद्दल किंवा डॉक्युमेंट्स रिलेटेड बद्दल, ते पण तुम्हाला तसं अपलोड करायचं आहे. पण तुम्हाला जर डॉक्युमेंट्स बद्दल काही करेक्शन पाहिजे तर त्याच्यासाठी तुम्हाला वेगळं सपोर्टिंग डॉक्युमेंट तिथं अपलोड करावं लागेल. त्याशिवाय कोणतंही करेक्शन होणार नाही. त्याशिवाय जे करेक्शन आहे ते ग्रँटेड होणार नाही. इथं असं दिलंय, हे मी तुम्हाला इन शॉर्ट सर्व समजवते. त्यानंतर आपला 9वा पॉईंट असं आहे की सर्व जे ते ऑनलाईन पोर्टल थ्रू होईल ओनली शॅल बी स्क्रुटिनाइज्ड अँड नेसेसरी ॲक्शन शॅल बी टेकन ॲज पर द ॲप्लिकेबल रूल्स. Candidates who have received communication with regard to their uploaded documents after verification can upload the necessary document during grievance period. जेव्हा काही तुम्ही कंप्लेंट फाईल करणार त्याच्या वेळेस पण तुम्ही जे नेसेसरी डॉक्युमेंट आहे ते अपलोड करू शकतात. कारण भरपूर विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स जे ते सीईटी सेलला अपलोड झाले नव्हते, तर ते पण विद्यार्थी आता अपलोड करू शकतात जेव्हा ग्रीव्हन्स पिरियड आता चालू आहे. नंतर कॅन्डिडेट्स ज्यांनी अपलोड केली होती रिसिट, आता हा खूप मोठा इश्यू सर्व विद्यार्थ्यांना पडत आहे, म्हणजे सर्व विद्यार्थी याला फेस करताय काय की खूप लोकांनी रिसिट अपलोड केली होती आणि आता त्यांना रेड रिमार्क येतोय की रिसिप्ट विल नॉट वर्क. तुम्हाला आता सीव्हीसीचं डॉक्युमेंट अपलोड करावं लागेल. रिसिप्ट ऑफ एनी डॉक्युमेंट एक्सेप्ट फॉर सीव्हीसी एक्सेप्ट, जर तुम्ही कोणत्या पण रिसिप्ट जर अपलोड केलं असेल ऑफ ओबीसी अँड एससीबीसी कॅटेगरी विल नॉट बी कन्सिडर्ड, तर ते कन्सिडर होणार नाही. जर तुम्ही सीव्हीसीची रिसिट टाकलेली आहे तर ती कन्सिडर होईल, पण बाकी कोणत्याच डॉक्युमेंटची कन्सिडर होणार नाही. जर आता हा 12वा पॉईंट काय म्हणतोय की जर तुम्हाला ओपन कॅटेगरीमधून कोणत्या स्पेसिफाईड रिझर्वेशनमध्ये तुमची मायनॉरिटी किंवा क्लेम करायचं आहे किंवा तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे तुमची कॅटेगरी फ्रॉम ओपन टू एनी रिझर्वेशन, तर तुम्हाला त्याच्यासाठी नेसेसरी डॉक्युमेंट लागतील. त्याच्या सपोर्टसाठी की तुमची कॅटेगरी तीच आहे, तुम्हाला मग सेंट्रल कास्ट तुम्ही देऊ शकता किंवा कास्ट व्हॅलिडिटी, जे काही तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असेल सपोर्टिंग ते तुम्ही तिथं अपलोड करा, तरच तुमची कॅटेगरी ओपन टू रिझर्वेशन होईल. आणि असे खूप स्टुडंट्सच्या मला कॉल आले की त्यांची मायनॉरिटी होती पण त्यांना ती मायनॉरिटी क्लेम नाही करता आली, त्यांनी ओपनमधून रजिस्ट्रेशन केलंय. आणि असे पण विद्यार्थी होते ज्यांनी त्यांचं स्पेसिफाईड रिझर्वेशन टाकलंच नाही, त्यांनी ओपनच राहू दिलं, तर आता ते चेंज करू शकतात. हे तुमचे सर्व डाऊट्स जे तिथं क्लिअर होत आहे. ज्यांना त्यांचं क्लेम काढायचं आहे तर ते पण ते काढू शकतात बाय सपोर्टिंग डॉक्युमेंट्स. तुम्हाला सर्व गोष्टींसाठी सपोर्टिंग डॉक्युमेंट्स इथं लागणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचा 14वा पॉईंट त्यांनी हायलाईट केला आहे की कोणतंच करेक्शन एकदा फायनल मेरिट लिस्ट आली त्यानंतर कोणतंच करेक्शन इथं एंटरटेन केलं जाणार नाही. एकदा जेव्हा फायनल मेरिट लिस्ट आली त्यानंतर सर्व तुमचं रजिस्ट्रेशन जे ते फायनल होऊन जाईल आणि त्यामध्ये कोणतंच करेक्शन किंवा कोणतंच एडिटिंग होणार नाही. सर्व जी डॉक्युमेंट्सची लिस्ट आहे ती ॲज पर इन्फॉर्मेशन ब्राउचर लागणार आहे, जी मी ऑलरेडी माझ्या व्हॉट्सअप चॅनल शेअर केली आहे. तुम्ही ते जॉईन करू शकतात. फ्रीमध्ये तो ग्रुप आहे, तिथं मी सर्व अपडेट्स जे ते टाकत असते. आणि जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर पेड काउन्सिलिंगसाठी खाली नंबर डिस्प्ले होतोय, तिथं तुम्ही कॉल करू शकतात. पण कॉल सध्या बिझी येतील किंवा लागणार नाही, तर तुम्ही मेनली व्हॉट्सअपला एक मेसेज टाकून द्या तुम्हाला पेड काउन्सिलिंगमध्ये इंटरेस्टेड आहे म्हणून, आणि तसं आम्ही तुम्हाला QR कोड आणि आमचे डिटेल्स पाठवून देऊ. धन्यवाद.